हे सर्व लोखंडाचे दगड आहे. हे पहाडीच पूर्ण लोह पहाडी आहे आणि अगदी सुरुवातीपासून आता आपण जिथे पोहोचलेलो आहे ही ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तडोदी वन परिक्षेत्र अंतर्गत येणारा लोहार डोंगरीचा परिसर आहे आणि कंपार्टमेंट नंबर 95 आहे आणि अगदी उंच भागात आपण आलेलो आहे. ही जी पहाडी दिसत आहे तुम्हाला, या संपूर्ण पहाडी ही लोहाची पहाडी आहे, लोहाचे दगड आहे आणि हा जो प्रकल्प आहे या ठिकाणी मंजूर होऊ घातलेला आहे आणि नुकतंच राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीमध्ये याला हिरवी झेंडी दाखवण्यात आलेली आहे. खरं तर आपण जर विचार केला, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे आणि मग त्याच्यापासून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे जाणारे जे वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग आहे, त्या भ्रमण मार्गातलं अत्यंत महत्वाचं हे क्षेत्र आहे, ज्या ठिकाणून आजपर्यंत अनेक वाघांनी स्थलांतर केलेलं आहे. मग इकडे उमरेड करांडला असेल, नवेगाव नागझिरा असेल, इथपर्यंत हे वाघ पोहोचलेली आहे. एकंदरीत जर आपण असा विचार केला की चंद्रपूर जिल्ह्यात जो वाढता वाघ मानव संघर्ष आहे, वर्ष 2025 मध्ये जवळपास 47 लोकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये गुराखी असतील, शेतकरी असतील, ट्रायबल्स असतील, ह्या सर्वांचा याच्यामध्ये समावेश आहे. आता 2020 मध्ये राज्य वन्यजीव सल्लागार मंडळामध्ये चर्चा झाली होती की चंद्रपूर जिल्ह्यातला वाघ मानव संघर्ष लक्षात घेता याच्यावर उपाययोजना करण्याच्या विविध विषयावर चर्चा झालेली होती. त्यातनंच वाघ मानव संघर्ष एक टेक्निकल कमिटी या ठिकाणी बनवण्यात आलेली होती, 11 सदस्यीय, आणि त्या अनुषंगाने विविध उपाययोजना सांगण्यात आल्या होत्या. अहवाल आल्यानंतर तो स्वीकारलाही गेला राज्य सरकारकडून, परंतु त्यावर अद्याप अंमलबजावणी नाही आणि आताही सुद्धा 50 लोक दरवर्षी मरत आहे. अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातला वाघ मानव संघर्ष जो आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना आवश्यक आहे. परंतु आपण लक्षात येईल की ह्या उपाययोजना तर दूरच, परंतु या ठिकाणी हा संघर्ष कसा वाढेल या अनुषंगाने वाघांचा अधिवास असेल, वाघांचा कॉरिडॉर्स असेल, हे नष्ट करण्याचा घाट घातला जातोय की काय, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आहे. म्हणून लोहार डोंगरी जे खाण प्रकल्प आहे, हा खाण प्रकल्प ज्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे या जिल्ह्यातला वाघ मानव संघर्ष येत्या काळामध्ये मोठ्या संख्येने वाढणार. आज आपल्या अवतीभोवती जर विचार केला, गडचिरोली जिल्हा आहे, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण सुरजागड प्रकल्प आहे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे निसर्गाची राख रांगोळी होत आहे, सर्वत्र जलस्रोत असतील, ते जलस्रोत सुद्धा लाल झालेले आहे. एकंदरीत जे काही पाणी, अवतीभोवतीचे संसाधनं, याचा जो वापर पूर्वीपासून ट्रायबल्स असतील, गावकरी असतील, शेतकरी असतील जे करत आहे, त्याच्यावरही मोठा परिणाम होणार आहे. एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण बघता, वातावरण बघता आणि या ठिकाणचा कॉन्फ्लिक्ट बघता, या ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये याच विचाराचे जे सर्व निसर्गप्रेमी असतील सर्वच आहे. परंतु एकंदरीत ब्रह्मपुरी वन विभागाचा जर आपण विचार केला, जवळपास 650 गावं या ठिकाणी आहे आणि 350 गावं तर हे जंगल व्याप्त आहे किंवा जंगलाला लागून आहे आणि मग ताडोबाकडचं ज्या पद्धतीचं जंगल आहे ते सलग आहे, आपण सलग आहे असं म्हणू शकतो. पण ब्रह्मपुरी मधलं जे जंगल आहे ते स्कॅटर्ड आहे, तुकड्या तुकड्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. परत त्या ठिकाणी जर अशा पद्धतीची लोहखान किंवा कुठलंही खनन काम होत असेल तर निश्चितच याच्यामध्ये वाढ होणार आहे. तुम्ही जर बघितलं असेल 2025 मध्येच या फक्त ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत 18 लोकांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झालेला आहे. सातत्यानं आपण बघत असू मागल्या 5-10 वर्षामध्ये इथे वाघ जेरबंद करण्याचा पण प्रकार सुरू आहे. का तर इथे मोठ्या प्रमाणात कॉन्फ्लिक्ट आहे म्हणून. वाघांची निर्भरता सुद्धा कॅटलवर आहे, त्याच्यामुळे त्यांचं वावर आता गाव शेजारी किंवा शेत शिवाराकडे दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचं हक्काचं जंगल, त्यांचा अधिवास आणि त्यांचे कॉरिडॉर डिस्टर्ब झाले किंवा त्याचा नष्ट झाले, राज झाले, तर निश्चितच ह्या संपूर्ण प्रकारावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे आणि ते होऊ नये म्हणून आता आपल्याला हा लोहार डोंगरी जो परिसर आहे किंवा कुठलंही वनक्षेत्र असेल चंद्रपूर जिल्ह्यातलं, आणि ते वाचलं पाहिजे. आणि हे वाचवण्यामागचं कारण जे आहे ते महत्वाचं, व्याघ्र संवर्धन आपण एका बाजूला जरी ठेवलं, कारण की चंद्रपूर जिल्ह्यातला वाघ मानव संघर्ष जो वाढत आहे, जी नकारात्मकता तयार होत आहे, ते व्याघ्र संवर्धनासाठी चांगली नाहीये, पण अवतीभोवतीचे जे गावकरी आहे त्यांचा शेतावर होणारा परिणाम आहे, शेतात येणारं पाणी आहे, ज्या सिंचनाच्या व्यवस्था असतील, अशा अनेक गोष्टीवर याचा परिणाम या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी या प्रकल्पाला इकोब्रो संस्थेतर्फे तीव्र विरोध आहे आणि या विषयाशी जुडलेले सर्व जे चंद्रपूरकर आहेत, हा संघर्ष जो वाढता संघर्ष आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने जे विचार करत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आदिवासीचे प्रश्न असतील, तर हे कुठेतरी सुरुवात होईल.
म्हणजे हा छोटा प्रकल्प आहे, जर असं म्हणून आपण जर त्याला डोळे झाक केली, तर येत्या काळामध्ये असे अनेक प्रकल्प या ठिकाणी होणार आहे आणि त्या विरोधात आपण एकत्रित आलो पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. या अनुषंगाने आपले प्रयत्न झाले पाहिजे. म्हणून आज आपण या ठिकाणी इथं आलेलो आहे. हा लोहार डोंगरीचा परिसर आहे आणि याबद्दलची माहिती नव्हती, परंतु इथं जे काही स्थानिक असतील, ट्रायबल्स असतील, त्यांचं हे पूजा करण्याचं ठिकाण अगदी उंचीवर, म्हणजे सर्वात उंच जागा आहे ही लोहार डोंगरीची. त्या ठिकाणी हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होत आहे आणि हा निसर्ग, जंगल वाचवण्यासाठी आम्ही एकजूट होऊ आणि यासाठी लढा देऊ. या प्रसंगी एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांचा सहभाग या आंदोलनात असला पाहिजे पुढच्या काळामध्ये. सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर यासाठी होणाऱ्या तीव्र आंदोलनामध्ये आपण फुल नाही फुलाची पाकळी सर्वांनी योगदान देणं काळाची गरज आहे. धन्यवाद.